गोरक्षेप अखिल भारतीय मानवाधिकार रायगड जिल्हा अध्यक्ष वंजारी सेवा संघ रायगड जिल्हा। श्री साई समर्थ सिक्युरिटी सर्व प्रकारचे सुरक्षा रक्षक तसेच बॉन्सर्स उपलब्ध आहेत। पत्ता शनी मंदिरच्या बाजूला मोहाचीवाडी नेरळ तालुका कर्जत जिल्हा रायगड। संपर्क 9765609765 8087162345। गेली 20 वर्षे ज्या पक्षाला जमलं नाही ते आमच्या युती सरकारच्या काळात घडून आणले आहे। आम्ही विकास कामावरच ही निवडणूक लढवित आहोत, असे मावळ लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार श्रीरंग तथा आप्पा बारणे यांनी आपल्या भाषणात म्हणाले। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे। प्रचाराला वेग आलेला असतानाच उमेदवार आपल्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या उमेदवारांवर टीकेची झोड उडवताना दिसत आहेत। मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे सोमवारी कर्जत तालुक्यात आपल्या प्रचार दौऱ्यावेळी उपस्थित होते। या दौऱ्यावेळी रायगड संपर्क प्रमुख दत्ता दळवी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, संतोष भोईर, भाजपाचे रमेश मुंढे, वसंत भोईर, बाळाजी विचारे, मनोहर थोरवे, देवेंद्रजी साटम, उद्योजक संदीप भोईर, सुनील ठाकूर, RPI महायुतीचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते। बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षावर टीका करत मागील इतिहास पहा यांचा, तरच नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व नसलेलं उमेदवार आपल्याला दिलं आहे असं प्रत्यक्ष नाव न घेता उमेदवारांवर टोला लगावला आहे। यावेळी आपली जनतेसमोर ओळख करून द्यायला सुद्धा ते विसरले नाहीत। देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्न मांडण्याचा विक्रम देखील मी केलेला आहे। देशाच्या 543व्या खासदारमध्ये निवडून गेलेल्या खासदारांपैकी पहिल्या टॉप 10 मध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाचा 1 नंबर खासदार म्हणून सर्वाधिक काम केलेले आहे, असे वक्तव्य केले। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा। देशाच्या संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न मांडण्याचा विक्रम देखील मी केलेला आहे। देशभरातून 130 कोटी जनतेतून 543 खासदार देशाच्या संसदेमध्ये निवडून जातात आणि त्या 543 खासदारामध्ये पहिल्या टॉप 10 खासदारामध्ये तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये 1 नंबरचा खासदार म्हणून कामकाज केलेलं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं एक लोकप्रतिनिधी म्हणून जोडण्याचं काम केलेलं आहे। पुणे जिल्हा आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्हा या 2 जिल्ह्याला जोडणारा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास आता 22.5 लाख मतदार झालेले आहेत आणि प्रचंड मोठा विस्तारलेला हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये प्रचंडपणे गेल्या 5 वर्षामध्ये काम केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी पुन्हा एकदा 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं या लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकलेली। ही निवडणूक आम्ही विकासाच्या द्वारे जनतेसमोर घेऊन जातोय। गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकार आणि मोदी सरकारने केलेला विकास, त्याचबरोबर तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामं विकासाच्या द्वारे ही निवडणूक लढवत आहे। आपल्या समोर जे उमेदवार म्हणून आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्यांचा देखील इतिहास आपण तपासून पहा, राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील इतिहास आपण तपासून पहा आणि नंतर आपण मत देण्याचा विचार करा। ज्यांच्याकडे नेतृत्व नाही, कर्तृत्व नाही, वक्तृत्व नाही असे उमेदवार आपल्याला लाभलेले आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ही देशहिताची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून देशाच्या साठी आपलं मत समर्पित करण्याच्या संदर्भामध्ये मतदारांनी विचार केला पाहिजे। या कर्जत आलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझा खासदारकीचा निधी सर्वाधिक निधी देण्याचं काम मी गेल्या 5 वर्षामध्ये केलेले। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।